नमस्कार बांधवांनो. तर मी अगोदर हे राज ठाकरे मनसे या पक्षाचा कार्यकर्ता होतो. मी अगोदर अनेक वेळेस स्टेटस टाकायचो, राज ठाकरे जिंदाबाद आणि राज ठाकरेच महाराष्ट्राला एकच पर्याय, राज ठाकरे शिवाय दुसरं महाराष्ट्राला कोणीच नको, राज ठाकरेच मुख्यमंत्री हवेत, असे अनेक स्टेटस असेल मी त्या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअपला लावायचो. त्या ठिकाणी डीपी राज ठाकरेंचा ठेवायचो. त्या ठिकाणी एका वर्षात राज ठाकरेंच्या भूमिका पाहिल्यानंतर माझी अशी म्हणजे तळपायाची आग ही मस्तकाला गेलेली आहे. कारण म्हणजे जरांगे पाटलावरती अशा काही टीका केल्या त्यांनी, म्हणजे अक्षरशः म्हणजे तळपायाची आग मस्तकाला जाईल अशा टीका ह्या राज ठाकरेंनी केलेल्या आहेत. तर त्या टीका काय केलेल्या आहेत की जरांगे पाटलांच्या मागून कोणीतरी आहे, जरांगे पाटलांचा बोलवता धनी शरद पवार आहे. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकारण ह्यांचं चालू आहे, जरांगे पाटलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण चालू आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे काय सांता क्लॉज बनून येणार आहेत का, म्हणजे सांता क्लॉज बनून येणार आहेत. एका टीका केली की ज्यावेळी जरांगे पाटलांनी डिसेंबरमध्ये 25 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिला होता, तर त्या ठिकाणी 25 तारखेला हे क्रिसमस नाताळ होतं, तर त्या ठिकाणी अशी टीका केली. त्यानंतर आरक्षण हे मिळूच शकत नाही, त्या ठिकाणी मिळणारच नाही. त्या ठिकाणी पुन्हा मुंबईला जाऊन ह्यांचा काही फायदा नाही, त्या ठिकाणी मुंबईवरून आले तर उपोषण कशाला चालू आहे. त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मिळणार काहीच नाही, पण त्या ठिकाणी हे दंगली भडकवतील आणि त्या ठिकाणी म्हणजे विपरीत काहीतरी हे वातावरण विस्कळीत होईल महाराष्ट्राचं. त्या ठिकाणी पुन्हा हे फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम हे चालू आहे. त्यानंतर हे निवडणुकीच्या तोंडावर कोणतरी जाणून बुजून करत आहे, अशा अनेक टीका जरांगे पाटलावरती राज ठाकरेंनी केल्यानंतर मी अक्षरशः माझ्या पूर्णतः डोक्याचा तिडीक हे अक्षरशः उठलेला आहे. त्या ठिकाणी म्हणजे अशा भयानक टीका राज ठाकरेंनी या ठिकाणी केलेल्या आहेत. पुन्हा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वांना आरक्षण आहे, फक्त मराठा समाजाला आरक्षण नाही, हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं. म्हणजे तुमचं असं मत आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं म्हणावं लागेल, कारण ऑलरेडी बाकीच्या सर्वांना तर आरक्षण आहे. त्यानंतर फक्त हे माथी भडकवण्याचं काम हे जरांगे पाटील करत आहेत, असं अनेक टीका हे राज ठाकरेंनी केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये दौरा हे राज ठाकरेंचा चालू आहे. त्या ठिकाणी त्यांना प्रचंड हा विरोध त्या ठिकाणी होत आहे. का होत आहे हे सर्व गोष्टीवरती आपण वर्षामध्ये टीका पाहिल्यानंतर हे लक्षात येईल की ह्यामुळे राज ठाकरेंवरती ही वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी म्हणजे आता राज ठाकरेंना का असं वाटत आहे, त्यानंतर आता राज ठाकरे तुम्हाला नसताना आरक्षणाची गरज, तुमच्याकडे बखळ पैसा आहे, कारण तुमच्याही खांद्यावरती बंदूक ठेवून हे फडणवीस त्या ठिकाणी जरांगे पाटलावरती टीका करायचं सांगत आहेत. हे राज ठाकरे आम्हालाही चांगला माहित आहे. फक्त आम्ही गोरगरिबांनी काय करायचं, तुम्हाला आरक्षणाची गरज नसेल, तुमच्याकडे बखळ पैसा, तुम्ही कोणत्याही शाळेत मुलांना टाकू शकता, तुमच्याकडे एवढा पैसा आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या देशात तुम्ही मुलांना पाठवू शकता. त्या ठिकाणी आम्ही गोरगरिबांनी काय करायचंय, त्या ठिकाणी म्हणजे आमचं कसं का होईना फक्त बोलून जायचं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, तिकडे गोरगरीब काही करो. आणि त्या ठिकाणी म्हणजे मराठा बांधवही त्या ठिकाणी काही टीका करत आहेत की की म्हणजे मराठा समाजातील मुलं की मी मराठा आहे पण राज ठाकरे ह्यांचा राज ठाकरेंवरून आम्ही जीव ओवाळून टाकू, अशा अनेक कमेंट्स असतील, पोस्ट हे मराठा समाजातील बांधव करत आहेत. मी मराठा आहे पण राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे आणि जरांगे पाटील चुकीचं करत आहेत, असं मराठा बांधवातील काही लोक कमेंट करत आहेत. त्यानंतर राज ठाकरे शिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला असे टीका करत आहेत. म्हणजे इकडे राज ठाकरे मराठा समाजासाठी काहीच करत नाहीत आणि त्या ठिकाणी म्हणजे विरोध करत आहेत मराठा समाजाला, आणि इकडे जरांगे पाटील समाजासाठी उपोषण करतायत. म्हणजे त्या तिकडे जरांगे पाटील म्हणजे त्यांचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायचा नाही, असं ह्यांचं मनसेच्या कार्यकर्त्याचं मत आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे फक्त इकडे राज ठाकरेवरून आम्ही जीव ओवाळून टाकू, इकडे जरांगे पाटील जीव द्यायला तयार समाजासाठी, पण त्यांना आपला पाठिंबा नको. म्हणजे काय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मराठा बांधव, जे मनसे सैनिक आहेत ते असे टीका करतायत. त्या ठिकाणी आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. समाजासाठी जे व्यक्ती आज त्यांच्याकडे अक्षरशः त्यांच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, कोणतं पद नाही, त्या ठिकाणी किती 10-12 वर्षापासून समाजासाठी काम करतायत, त्यांचं सर्व कुटुंब सोडून त्या ठिकाणी कुटुंब त्यांचं उघड्यावरती आलेलं आहे. अक्षरशः त्यांना म्हणजे 3 टाइम खायचं म्हणलं तरी त्या ठिकाणी त्यांना काही काम नाही केलं त्यांच्या घरच्यांनी, तर त्या ठिकाणी त्यांना अन्न मिळणार नाही, एवढी त्यांची अवस्था चालू आहे त्या ठिकाणी. म्हणजे एवढी परिस्थिती जरांगे पाटलांची आहे आणि तेच तरी समाजासाठी काम करतायत. आणि त्या ठिकाणी आपण खुशाल मराठा बांधव त्या ठिकाणी बोलतोय की आम्ही राज ठाकरेंना पाठिंबा देणार, पण जरांगे पाटील हे चुकीचं आहेत, असं आपल्याला लाज वाटली पाहिजे थोडीफार तरी. त्या ठिकाणी 10-10 दिवस जरांगे पाटील उपोषण करतायत आणि आपल्याला एक टाइम अन्न नाही मिळलं तर आपण घरी बोंबलतो, लगेच त्या ठिकाणी घरच्यावरती रागवतो आणि काही
काही पण घरी बोलवतो आणि त्या ठिकाणी म्हणजे जरांगे पाटील समाजासाठी 10-10 दिवस उपोषण करतात, तरी आपल्याला स्वतःची तरी थोडीफार तरी लाज वाटत नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे. राव, तुम्हाला खुशाल बोलताय तुम्ही की जरांगे पाटील चुकीचं आहेत आणि राज ठाकरे योग्य आहेत आणि मी मराठा आहे, राज ठाकरेवरून आम्ही जीव ओवाळून टाकू. अशा लोकांना लाज वाटली पाहिजे थोडीफार तरी. काय काय तुम्हाला बोलावं म्हणजे मला एवढे शब्द नाही तुमच्यावर. बोलायला भरपूर येते पण त्या ठिकाणी बोलू वाटत नाही. नंतर लोकही बोंब बोलतात की काय तुझे संस्कार, तुला आई वडिलांनी काही संस्कार केलेत का नाहीत, असे लोकांनी कमेंटमध्ये बोंब बोलतात. पण त्या ठिकाणी हे बाकी चुका तुम्हाला दिसत नाहीत. त्या ठिकाणी म्हणजे एवढा इतक्या वर्षापासून समाज आपला एकजूट झाला आणि त्या ठिकाणी फूट पाडण्याचं काम हे लोक करत आहेत त्या ठिकाणी. आणि तुम्हाला राज ठाकरे हे कधीच समजणार नाहीत. मला सांगा, राज ठाकरेंनी कधी ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबाला किती किती कुटुंबाला राज ठाकरेंनी भेट दिली हे सांगावं, आणि त्या ठिकाणी किती कुटुंबाला काही मदत मिळावी यासाठी काय राज ठाकरेंनी प्रयत्न केलेत, समाजासाठी आरक्षणासाठी काय प्रयत्न राज ठाकरेंनी केलेत हे सांगावं कुणी पण त्या ठिकाणी. नंतर वरतोंड करून बोलावं की त्या ठिकाणी की राज ठाकरे बरोबर आहेत आणि जरांगे पाटील चुकीचे आहेत, असं मराठा बांधवांनी त्या ठिकाणी बोलावं. नंतर त्या ठिकाणी आपल्याला लाज वाटली पाहिजे. राव, तुम्ही काय काय वागताय तुम्ही ना, आपलं किती भविष्य आपलं धोक्यात आहे हे आपल्याला थोडीफार तरी जाणीव असली पाहिजे त्या ठिकाणी. आपण त्यामुळेच इतक्या वर्ष आपल्याला भिकारी बनून राहावं लागलंय, इतक्या वर्ष आपल्याला नोकऱ्या मुलांना मिळालेल्या नाहीत, हेच कारण आहेत. आणि एकाच वर्षात बघा तुम्ही या ठिकाणी कुणबीचा प्रमाणपत्राचा लाभ मिळाल्यामुळे त्या ठिकाणी वयोमर्यादा ही वाढली मुलांची, त्या ठिकाणी कित्येक मुलं हे पोलीस भरती त्या ठिकाणी झाले, अनेक नोकऱ्यामध्ये लागले. त्याच्यामुळे अनेक फायदा हे जरांगे पाटलामुळे आपल्याला झालाय. ह्या आपण एवढी आपल्याला लाज वाटत नाही की आपण एवढं समाजासाठी जरांगे पाटील करतायत आणि आपण खुशाल वरतोंड करून बोलतो की जरांगे पाटील चुकीचं आहेत आणि राज ठाकरे योग्य आहेत, असं आपल्याला थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे. राज ठाकरेंनी तुम्ही बोलताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, यांना शिक्षणासाठी शिक्षण यांची गरज आहे, त्या ठिकाणी नोकऱ्यांची गरज आहे. नोकरीसाठी तर आम्हाला आरक्षण पाहिजे राज ठाकरे. त्या ठिकाणी शिक्षणासाठी जे शिक्षणाचं तुम्ही बोलताय त्या ठिकाणी कित्येक भरतीमध्ये घोटाळे झाले, त्या ठिकाणी अनेक भरतीमध्ये पैसे भरून त्या ठिकाणी मुलं लागले, त्याच्यावरती राज ठाकरे का बोलत नाहीत? त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये मुलं रस्त्यावरती आले, त्या आंदोलनामध्ये राज ठाकरे का सामील होत नाहीत? किती आंदोलनामध्ये तुम्ही सामील झाला? एखाद्या आंदोलनात झाला असाल थोड्यापुरतं, त्या ठिकाणी किती आंदोलनामध्ये सामील झालात हे राज ठाकरेंनी सांगा. आमचा तुम्हाला विरोध नाही हे वारंवार सांगतोय, पण आम्हाला बोलण्यासाठी प्रवृत्त हे राज ठाकरेंनी करू नये. आणि खरं तर सांगायचं म्हणजे तुम्ही विरोध करू नका ना. जरांगे पाटलांनी कधी होऊन तुमच्यावरती टीका केली राज ठाकरेंवरती? एकदाही केलेलं नाही. तरी राज ठाकरे मुद्दामून म्हणजे फडणवीसांकडून सुपारी घेऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलावरती टीका करतायत. तुम्हाला मिळत्या सुपाऱ्या, तुम्हाला कोट्यवधी पैसे मिळतात, पण आम्ही गोरगरिबांनी काय करायचंय? आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही आरक्षण हे हक्काने आम्ही मागतोय किंवा आम्ही म्हणजे पुरवणीशी मागतोय, कारण मराठा आणि कुणबी एकाच आहेत म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. उगाच पुरावा काहीच नाही, कुणबी आणि मराठा एकच नाही असं असतं आणि आम्ही मुद्दा म्हणून आरक्षण मागतोय, मग हे चुकीचं होतं. त्या ठिकाणी हे कायद्याच्या बाहेरचं होतं. त्या ठिकाणी मराठा आणि कुणबी एक असून त्या ठिकाणी आम्ही हक्काचं आरक्षण मागतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं. त्या ठिकाणी चुकीचं असतं तर आम्ही राज ठाकरेंचं मान्य केलं असतं. राज ठाकरे हे आम्हाला आरक्षणाची गरज आहे, तुम्हाला नसेल त्या ठिकाणी कदाचित. राजकारणी लोकांना कोणाचीच गरज नाही, आरक्षणाची कोणालाच गरज नाही, कारण त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, पैशावरती झोपणारे लोक आहेत, त्यांना आरक्षणाची गरज नाही. आम्ही गोरगरीब, आम्हाला 3 टाइम, आम्ही जर एक दिवस कामाला नाही गेलो तर आमचे खायचे वांदे, तर आम्हाला 3 टाइम पोटासाठी आम्हाला काम करावं लागते. त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना कित्येक ऊसतोडणी करावंच लागते त्या ठिकाणी. तुम्हाला कोणतं काम आहे? काय काम आहे तुम्हाला? तुम्हाला कोणतंही काम नाही, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे तुम्हाला गरज नसेल आरक्षणाची, आम्हाला गरज आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं आमचे कित्येक नुकसान होत आहे आरक्षण नसल्यामुळे, हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्या ठिकाणी. आणि म्हणजे राज ठाकरे काय बोलतायत त्या ठिकाणी, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे राज ठाकरे यांना राजकारणामधलं झिरो नॉलेज आहे. तुम्हाला राग आहे ना का, पण झिरो नॉलेज आहे. कसं नॉलेज आहे ते तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी एवढ्या परिस्थिती चालू असताना म्हणजे मराठा समाज आक्रमक झालता, त्यावेळेस मराठा समाज काय बोलायचं की ह्यावेळेस निवडणुकीला बाकी सगळे राजकारणी नेते पाळायचे. त्या ठिकाणी कोण कोण निवडून आणायचं म्हणले की राज ठाकरे निवडून आणायचे, प्रकाश आंबेडकर निवडून आणायचे, बच्चू कडू निवडून आणायचे, असे मराठा समाज बोलायचे. पण त्या ठिकाणी ह्यांची भूमिका पाहिल्यानंतर मराठा समाजाची तळपायाची आग मस्तकाला गेलेली. पण जर त्या ठिकाणी राज ठाकरेंनी जरांगे पाटलावरती टीका केली नसते ना, कमीत कमी 5 तरी खासदार हे राज ठाकरेंचे असते. पण राज ठाकरेंनी अशी चुका केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मराठा समाज पूर्णतः प्रचंड तापलेला आहे. त्याच्यामुळे एवढा विरोध राज ठाकरेंना हे मराठवाड्यामध्ये होत आहे, महाराष्ट्रामध्ये होत आहे, हेच कारण आहे. राज ठाकरेंनी विनाकारण जरांगे पाटलावरती टीका करायची गरजच नव्हती. सांता क्लॉज बनून येणार आहेत का जरांगे पाटील, आणि उपोषण कशाला, आणि त्यांच्या मागून शरद पवार आहेत, त्यांचा बोलवता धनी शरद पवार आहेत, अशा टीका राज ठाकरेंनी केल्यात. तुमचा बोलवता धनी फडणवीस आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे.
आपण त्याच्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही त्या ठिकाणी. आणि राज ठाकरे आम्हाला जरांगे पाटलावरती टीका करायची काहीच गरज नाही त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला कोणावरती टीका करायची तिकडे काय करायची करा त्या ठिकाणी, पण जरांगे पाटलावरती टीका करू नका आणि आम्हाला बोलण्यासाठी प्रवृत्त करू नका. पण काही लोक नंतर बोलतात की काय तुझी भाषा काय येते. आम्ही मुद्दा म्हणून कोणावरती बोललोत का त्या ठिकाणी? आम्ही मुद्दा म्हणून म्हणजे समज कुणी जर आम्हाला काहीच बोलणार नाही, आम्ही मुद्दा म्हणून कोणाला तरी विरोध करतोय त्या ठिकाणी, मग तुमचं योग्य त्या ठिकाणी मत मांडणं. त्या ठिकाणी आमच्यावरती काही काय म्हणजे कितक्या खालच्या पातळीमध्ये आमच्यावरती टीका करतात. त्याच्यामुळे आम्हाला हे बोलण्याची वेळ आम्हाला मराठा समाजाला येत आहे. म्हणून हे सर्वांना सांगणं की आमचा कोणाला विरोध नाही आणि आम्हालाही विरोध करू नका. आम्ही आमचं कायद्याने ही आरक्षणाची मागणी करतोय किंवा कोणाचं आम्ही हिसकावून घेत नाही किंवा मुद्दा म्हणून मागणी करत नाहीत. मराठा आणि कुणबी हे तुम्हाला वारंवार सांगतो एकच आहेत, म्हणून आम्ही मागणी करतोय. राज ठाकरे हे जरांगे पाटलावरती टीका करू नये हे राज ठाकरेंना माझी विनंती आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा मनसे सैनिक असं बोलतायत की आणि राज ठाकरेवरती कुणी काय बोललं की तुला जिवे मारू, तुझ्याकडे बघतो आणि तुझं काय ते दाखवतो तुला, असं राज ठाकरेंचे जे मनसे सैनिक बोलतात. त्या ठिकाणी हे तुम्ही गोष्ट करण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट निवडणुकामध्ये उतरा आणि त्या ठिकाणी तुमच्या जागा मराठा समाजाची म्हणजे मने जिंकून दाखवा त्या ठिकाणी आणि नंतर तुमच्या जागा निवडून दाखवा. खरंच आम्ही तुम्हाला मानू. पण उगीच अशी बोगसगिरी करून मराठा बांधवावरती त्या ठिकाणी धमक्या द्यायचं काम हे मनसे सैनिकांनी करू नका त्या ठिकाणी. म्हणजे आमचा कोणाला विरोध नाही, वारंवार सांगतोय. तुम्ही राजकारण करा, तिकडे काय करायचे करा, मराठा समाजाला विरोध करू नका. हे मनसे सैनिक असो, मनसे सैनिक मध्ये कोण आहे ते मराठा बांधवच आहेत त्या ठिकाणी, दुसरं कोणी वेगळं काय कोणी नाही त्या ठिकाणी. म्हणजे सर्व मराठा समाजच त्या ठिकाणी म्हणजे मनसेमध्ये आहे त्या ठिकाणी. पण हे राज ठाकरेंनी विरोध करू नये त्या ठिकाणी. म्हणजे अनेक गोष्टी आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी राज ठाकरेंनी हे टीका केल्यामुळं मराठा समाज हा पूर्णतः प्रचंड तापलेला आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंना मराठवाड्यामध्ये असेल अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विरोध होतोय. ते हे कारण हे सर्वात मोठं हे कारण आहे. त्या ठिकाणी जर राज ठाकरे टीका करत नसते तर त्या ठिकाणी 5 तरी खासदार त्यांचे आले असते. मराठा समाजाने मतदान राज ठाकरेंना केलं असतं त्या ठिकाणी. पुन्हा राज ठाकरे अनेक ठिकाणी तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही आणि तुम्हाला मिळणारच नाही अगोदर सांगायचे. केव्हा? आंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटलांचे उपोषण होतं त्यावेळी लाठीचार्ज झाला, त्यावेळी भेटीला गेले त्या ठिकाणी. मग हे म्हणजे 60 ते 70 लाख हे कुणबी नोंदी कुठून सापडल्या? राज ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं त्या ठिकाणी. आणि म्हणले तुम्हाला आरक्षणाचा लाभच मिळणार नाही, हे कायद्याने शक्य नाही. मग हे शक्य कसं झालं हे राज ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं त्या ठिकाणी. आम्हाला काही मिळू यश नाही मिळो हे राज ठाकरे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला यश हे सर्वात मोठं मिळालं आहे. मराठा समाज एकजूट झाला हे सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी उगाच जरांगे पाटलावरती टीका करून आमची माती भडकवायचं काम हे राज ठाकरेंनी करू नये त्या ठिकाणी. तुम्ही ज्यावेळी जालन्याला सभा होती त्या ठिकाणी म्हणजे मनसे सैनिकांनी टोलनाके फोडले. म्हणजे टोलनाके फोडणार हे आणि गुन्हे दाखल मराठा समाजावरती करायचे. चांगला प्लॅन हे राज ठाकरेंचा होता त्या ठिकाणी. म्हणजे असे फक्त त्यावेळेस म्हणजे काही सामाजिक सलोखा त्यावेळेस काही बिघडत नाही. त्यानंतर ते काहीतरी होतं की बोंगे काढा काहीतरी होतं, ते हनुमान चालीसा लावा, असे काहीतरी अनेक प्रकरण होते त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्या वेळेस सामाजिक सलोखा काहीच बिघडला नाही का त्या ठिकाणी. फक्त जरांगे पाटील आंदोलन करतात म्हणून सामाजिक सलोखा बिघडला. त्या ठिकाणी कुणाला विरोध केला जरांगे पाटलांनी? कुणालाच विरोध केला नाही. फक्त जे आरक्षणाला विरोध करतात त्यांना विरोध केलाय. ह्याच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत का हे सांगा राज ठाकरे तुम्ही. त्या ठिकाणी तुम्ही ते म्हणजे ते हिंदू आणि मुस्लिम त्या ठिकाणी दंगली लागल्या त्याच्यामध्ये म्हणजे हिंदू म्हणून वापर हे फक्त मराठा समाजाच होतो त्या ठिकाणी. इतर कोणताही समाज त्या ठिकाणी सामील होत नाही. खरं सांगायचं म्हणजे सर्वात जास्त मराठा समाज हिंदू म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो, दंगली भडकवल्या जातात आणि मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजामध्ये दुरावा निर्माण केला जातो. म्हणजे हे यांच्या राजकारणासाठी आपल्यावरती म्हणजे आपण जे लोक आपण खरं सांगायचं म्हणजे गाव पातळीवरती एकत्र राहतो, शाळेमध्ये असेल मुलं सर्व एकत्र असतात त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एकमेकांच्या सणावारामध्ये समज सामील होतो. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट आपण धर्मांतर करत नाही त्या ठिकाणी. म्हणजे ज्या ठिकाणी सण असतील त्या ठिकाणी म्हणजे एकमेकांच्या सणाच्या शुभेच्छा आपण त्या ठिकाणी देतो. म्हणजे काय धर्मांतर करत नाही. पण त्या ठिकाणी तरीही त्या ठिकाणी आपल्यामध्ये भांडण लावायचं काम हे राजकारणी लोक करतात त्या ठिकाणी. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना मित्र बनवताना कोणाची जातपात पाहत नाही, पण हे राजकारणी लोक त्या ठिकाणी जातपात पाहण्याची वेळ हे राजकारणी लोक ह्या मुलांवरती आलतात. हे सर्व गोष्ट म्हणजे हे किती म्हणजे वातावरण दूषित करायचं काम हे राजकारणी लोक करतात. त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. आणि सर्वात मोठं म्हणजे मराठा समाजाने अशा चुका करू नका की राजकारणी लोकांच्या आपण सावलीखाली राहून जरांगे पाटलांना विरोध करू नका. हे सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.